स्क्रीनवरती आमचे गुड्डू ज्यांचा काल वाढदिवस होता त्याने आम्हाला बाईक पुरस्कृत केली. एका बाजूला आमचे शैलेश पावशे आणि दुसऱ्या बाजूला आमचे भाई आमचे सचिन पाटील. अशी त्रिमूर्ती बघू शकाल आपण स्क्रीनवरती. खूप सुंदर दृश्य. भरपूर योगदान आहे ह्या व्यक्तिमत्वांच्या स्पर्धेमध्ये. कारण तरुणांनी पुढे आलं पाहिजे. तरुण पुढे आले तरच गावाचा विकास होत असतो. मोठ्यांचा अनुभव घ्या, तरुणाला पुढे करा. चला सामना सुरू करूया आपण प्लीज. चला प्लीज. पंच आयोजक आमच्याकडे आले. 2 धावांची पेनल्टी घोषित केली जाईल. वडवली बी संघ प्लीज प्लीज. मोठी स्पर्धा आहे. अशा अनाउन्समेंट करायला आम्हाला आवडत नाही आहेत. माईकवरती ते बिलकुलच आवडत नाही आहेत. पण आमचा नावीलाच असतो. आयोजक येतात आम्हाला सांगतात ते आम्हाला बोलावं लागतं. चला प्लीज सामना सुरू करा. सर्वात मोठा सामना मित्रांनो आजच्या स्पर्धेत तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या टप्प्यात. कारण या दोन्ही संघाने मोठमोठ्या संघांना पराभूत केलं आणि इथपर्यंत प्रवास गाठलाय. त्यामुळे बेलवली संघानं पहिल्यांदा टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय पुन्हा एकदा घेतलाय. बघायचं यावेळी हा निर्णय त्यांचा अंगलट येईल की त्यांचा पुन्हा चांगला ठरेल याची उत्कंठा शिकेला पोहोचते. वडोली बी संघानं मोठमोठ्या संघाला धक्के देत हा सामना इथपर्यंत पोहोचवलाय. इथपर्यंत प्रवास त्या संघाचा झालाय. बघायचा हा प्रवास आता किती चांगला राहील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. चला दोन्ही संघांना शुभेच्छा देतो आम्ही सर्व मान्यवरांच्या वतीनं. वाजलेत ते सायंकाळचे 3:25 होतात आणि अतिशय थंडगार वातावरणामध्ये गुलाबी थंडीमध्ये आज आपण या सामन्याला पुन्हा सुरुवात करतोय. 4 षटकांचा सामना. जो जिंकेल तो पुढची फेरी गाठेल. जो हारेल त्याला मात्र परतावा लागेल. कारण ही नॉकआउट स्पर्धा आहे. मागच्या 6 दिवसामध्ये क्रिकेटच्या हंगामामध्ये आपण खूप काही पाहिलं. मैदानावरती भरपूर रेकॉर्ड्स होताना पाहिले. कोणाला हसताना देखील पाहिलं तर कोणाला रडताना देखील पाहिलं. कोणाला विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलाय तर कोणाला आपलं दुःख लपवून हे मैदान सोडताना पाहिलंय. भरपूर काही झाल्यात घडामोडी 6 दिवसामध्ये या क्रिकेटच्या रणक्षेत्रामध्ये. तर कुरुक्षेत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांना आपण घेऊन चलूया आणि बोलूया सामन्याकडं. गोलंदाज तयार. संदीप दादा मंचावरती आपण यावं. एक चांगल्या स्पर्धेचे आयोजक आणि आमचे चांगले आयोजक आणि स्पॉन्सर देखील आहेत. या आपण मंचावरती तुमचं देखील मी मनापासून स्वागत करतोय. चला प्लीज आता ऋतिक सुरू करा सामना. ऑलरेडी टॉस होऊन 4.5 मिनिटं झालीत. प्लीज एवढे लेग षटक पडलं असतं. कारण आज भरपूर टीम्स अजून पेंडिंग आहेत. फायनल जर 2 ओव्हरची झाली तर मजा येणार नाहीये. त्यामुळे आमची विनंती आहे तुम्हाला. आणि दिवस आता लवकर मावळतो. तुम्हालाही माहिती आहे थंडीचे दिवस आहेत. आजचा सूर्यास्त 5:50 आहे. चला सुरू करू आपण सामना. सलामीछोटी मैदानावरती बेलवली संघाच्या माध्यमातून मगाशी खूप चांगला सामना जिंकला. बेलवली संघानं आदर्श पडल्या संघाला मात केली आणि पुढे सरसी घेतली. आकाश पवार स्ट्राईक हँडला त्याला साथ देईल. अजय पाडी गोलंदाज तयार होतोय. कमलेश पाडी उर्फ कावा कॅप्टन ऑफ द टीम गोलंदाजीमध्ये सज्ज होते. फ्रंट गोलंदाजी म्हणून पाहायला तो नेहमी मिळतो पॉवर प्लेमध्ये. गोलंदाज तयार. बेलवली वर्सेस मोठा बिग फाईट सामना वडवली. दोघांमध्ये एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळणार. एन्जॉय करूया आपण या सायंकाळच्या वातावरणामध्ये. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये भरपूर पैसे युट्यूबला देखील एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहता तुमचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पहिला चेंडू लेफ्ट वरती विकेट स्लॉक स्लीप ड्राईव्ह केला. चेंडूला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू निघून गेला. लॉंगॉनला चिरत गुदगुल्या करत निघून गेला सीमा पलीकडं. पहिला चौकार. योग्य वापर योग्य दिशा थ्रू द लाईन डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ ब्युटिफुल अँड फॅबुलस शॉट फ्रॉम द बॅट्समॅन. आणि पहिला चौकार पाहायला मिळतोय. सुरुवात दमदार केली. माहिती आहे 4 षटकांचा सामना बॅटिंग का घेतली याचं उत्तर पहिल्या चेंडूत दिलंय. लेंथ कमी केली. खेचलाय फटका. यावेळी बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व मध्ये निघून जातोय. 1 बॉल सीमा पार. अजून एक चौकार. बघा आकाशचा टायमिंग बघा. बॉडीचं लँग्वेज बघा. त्यानंतर त्याने केलेले ते टायमिंग अप्रतिम. सुपर बॅटिंग. ऑन साईडला दोन्ही फटके दाखवलेत. पहिला लॉंग ऑनला दुसरा बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये. दोन्ही फटके ऑन साईडला सजवत असताना कमलेशला पहिल्यांदा एवढा मार पडलाय. कारण गोरसे संघाच्या विरुद्ध देखील कमलेशला एवढा मार पडला होता. कमलेशनं गोरसे संघाविरुद्ध 6 धावा देऊन 1 गडी बाद केला होता P1 मध्ये. याच कमलेशला मार पडलाय. म्हणजे सामना बदलतो की काय हे देखील बदलाचे संकेत मैदानावर दिले आहेत. फलंदाज कौतुक करेन आकाशचं. कारण आकाशचा स्टान्स त्याचं शॉटचं सिलेक्शन त्याचं बॉडी लँग्वेज आणि त्याचं फुटवर्क सुपर बॅटिंग. व्हेरी गुड स्टार्ट फ्रॉम द आकाश. इज ऑन फायर. बॅक टू बॅक 2 चौकार मारलेत आणि 2 चेंडूमध्ये 8 धावा काढून 400चा बॅटिंग स्ट्राईक त्यानं मेंटेन ठेवलाय. व्हॉट अ फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम हिम. बघायचं किती सुरुवात अजून करेल. किती दमदार सुरुवात अजून दाखवेल. प्लेसमेंट
आत येणारा चेंडू इन 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 कटर केला होता, चेंडू इन स्विंग झाला होता, माफ करा. त्यापर्यंत आतमध्ये आला आणि कावानं डायरेक्ट हिट देखील केलं होतं. फॉलो थ्रूमध्ये स्वतःला झोकून बॅलन्स करून चेंडूला फील करून थ्रो करणं इट्स नॉट इझी. एवढं सोपं नव्हतं, मात्र कावाने ते करून दाखवलं. कारण कावाचं शरीर लवचिक आहे आणि खूप चापल खेळू आहे, त्यामुळे तो करू शकला. मात्र हिट झाला नाही. इफ द बॉल hit to stump, the batsman would have gone by Tata bye bye, but this time he has been very lucky. Hard luck from Kamlesh and good luck from batsman. 3 चेंडूचा खेळ संपला. 9 धाबा 10 फलकावरती, 2 चौकार आणि एक सिंगल. आता स्ट्राईकला आलाय अजय पाटील, जो 3 चेंडू मागच्या नॉन-स्ट्राईक होता. पंचाकडनं गाड घेतोय, मधल्या अष्टीची मागणी करतोय आणि पंचानं मधल्या अष्टीला खेळण्यास त्याला परवानगी देखील दिली. पाणी करतोय कसे सापला रचलाय त्याच्यासाठी. लॉंग ऑफ आहे डीपमध्ये आणि मिड विकेट आहे डीपमध्ये. लेफ्ट आर्म रिव्हर्सचा वापर, स्विच हिटचा वापर नाही जमलं. कारण कमलेशला स्विच हिट खेळण्यासाठी तुम्हाला भरपूर अभ्यास करावा लागेल. त्याचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबला पाहावे लागतील, त्याचा अभ्यास करावा लागेल. तदनंतर तुम्ही त्याला स्विंग करू शकता अशा रीतीनं पहिल्या अटेम्प्टमध्ये. आता तुम्ही करू शकाल कदाचित. 10 के दापलकावरती 9 गडी बाद एकही नाहीये. कमबॅक केलं. कारण पहिल्या 2 चेंडू होती 2 चौकार, नंतर मात्र फक्त एकच सिंगल. केचलाय फटका. यावेळी मात्र हवेमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट एक्झॅक्टली. पंचांच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. बॅकअप चांगलं होतं आणि मागच्या 3 चेंडू कमबॅक केले कमलेशनं. कारण पहिल्या 2 चेंडू 2 चौकार आले, नंतर कमबॅक केलं त्यानं. मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा द्या. षटकाची सांगता होण्यासाठी अजून 1 चेंडू बाकी आहे. फायनल ड्यूटी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर. 19 धाबा दापलकावरती 10 गडी एकही बाद नाहीये. 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि स्टार्कला फलंदाज झालाय आकाश पवार. आकाशनं 3 चेंडूमध्ये 9 धाबा कुठं 300च्या बॅटिंगनं धाबा कुठल्यात. पहिला चौकार लॉंग ऑनला, दुसरा चौकार बॅकवर्ड स्क्वेअर रिजनला. तो आकाश फायनलचा चेंडू या P1चा फेस करेल. पुश केल्या चेंडूला बॅकफुटला जाऊन सहजरित्या ढकलून काढल्या चेंडूला. स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवली. षटकाची झाली सांगता. एका षटकाची सांगता होते. 19 धाबा कधी 11 बिनबाद 11 दमदार सुरुवात. बेलिवली सगळं टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारत असताना 11 धावा दापलकावरती. आज मात्र या स्पर्धेला खरोखरच 4 चांद लागले. गेल्या 6 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास आज शेवटच्या टप्प्यात. कारण जे ग्रामस्थ उठत होते त्यांची पावलं मैदानाकडे येत होती. उद्यापासून तसं होणार नाहीये. उद्या ते त्यांची पावलं त्यांच्या कामासाठी यूज करतील. कारण 6 दिवसाचा क्रिकेटचा प्रवास आज मध्ये इथे थांबणार. आभाळ भरलं होतं ही स्पर्धा सुरू होताना. आज मात्र डोळे ओले होतील या स्पर्धेला निरोप देताना. खरोखरच मजा आली या स्पर्धेमध्ये. काय क्लास, काय दर्जा, काय स्टँडर्ड, काय डिसिप्लिन, काय कन्सिस्टन्सी, काय ट्रान्सपरन्सी राहिली या स्पर्धेची. तर नितलास गावच्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये का होतं याचं उत्तर दिलं नितलास संघाच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, प्रचंड डिसिप्लिन पाहायला मिळालं या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्व खेळूंचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्याने आम्हाला चांगलं सहकार्य केलंय. गोलंदाज तयार. दुसऱ्या षटकाला प्रारंभ. कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं सर्कल रेशन संपलंय. गोलंदाज झालाय ऋतिक पाटील. ऋतिकचा आज फॉर्म फलंदाजीमध्ये दोन्ही सामन्यामध्ये पाहायला मिळाला नाहीये. बघायचं गोलंदाजीमध्ये किती फॉर्म त्याचा पाहायला मिळेल. मागच्या सामन्यामध्ये गोरसा विरुद्ध त्याला मार बसला होता. 14 धावा त्याने दिल्या होत्या मागच्या सामन्यात. बघायचं आता संघ बदललाय, वेळ देखील बदलली. चेंडू सोडून दिलाय आणि सांगितलं पंचाने इट्स वाईट. पहिला वाईट. कावानं 6 चेंडू फेकले, मात्र अजून वाईट नाहीये. कावाच्या आजच्या स्पर्धेमध्ये कावानं 2 षटकं फेकलीत, मात्र एकही वाईट फेकला नाहीये. त्याचं कंट्रोल खूप चांगलं आहे. ऋतिकचं कंट्रोल देखील खूप चांगलं आहे, मात्र आता कंट्रोल सुटलं त्याचं. धाव अवांतर पहिली आली 12 धाबा दापलकावरती. अवांतर धाबा कमी पाहायला मिळाल्यात ह्याचा अर्थ क्रिकेट तुमचं आता विकसित होत चाललंय. फार कमी अवांतर धावा पाहायला मिळाल्या या स्पर्धेच्या माध्यमातून, म्हणजे क्रिकेट विकसित झालंय हे म्हणायला पूर्ण वाव मिळतोय. गुडघाट टेकलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, एज लागली विकेट किपर चेंडूच्या मागे आणि फलंदाज बाद. विशाल पाटील झालाय. अजयने 2 चेंडूमध्ये एकच धाव कुठली. अजय फारसी कामगिरी करू. आउट कोण झालाय? आकाश, माफ करा, आकाश पवार बाद झालाय.
12 वरती 1 पहिला गडी धक्का, पहिला धक्का दिला ऋतिकनं, पहिली लेन बिघडली, आता मात्र कंट्रोलमध्ये आलाय, त्याला माहिती आहे गडी बाद करणं काळाची गरज आहे. आकाश चौधरी मैदानावरती जात असताना आणि अजय पाटील आले. बोलत पाटील आमचे सर्वांचे लाडके सरपंच यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाचं आम्हाला प्रेमाची देणगी. बोलण्यात दादा तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय नितलस गावच्या माध्यमातून. लवली हिट, लवली आणि प्रॉपर टायमिंग, सीमा पलीकडं फेकून दिलं लॉंगाच्या डोक्यावरनं अँड हँडसम पहिला षटकार. फटका होता, समोर चेंडू होता आणि माहिती आहे योग्य संधी आहे. ऋतिकाची चूक फार कमी करतोय, ओरपी चेंडू फार कमी फेकतोय, मात्र तो फेकला गेला आणि त्याचा उत्तर देखील दिलं साधा बना. धावसंख्या धापा ती बहरली 18. दमदार सुरुवात, बेलवली संघानं टॉस जिंकून फलंदाजी कॉस स्वीकारली. ह्याचे उत्तर देतो हळूहळू. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, अनुभव काय असतो ऋतिक दाखवत असताना, भरपूर अनुभव ऋतिकचा. सन्मान्य बबनदादा पाटील यांचं आगमन झालं, मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमचं. ऋतिककडे अनुभव आहे, त्याने चेंडू सहज सोडलाय, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि चकवा दिला फलंदाजाला. पहिला चेंडू षटकानंतर गुड कमबॅक आफ्टर 6 रन्स, वंडरफुल कमबॅक फ्रॉम द ऋतिक. मिस टायमिंग, बघायचं झेल होणार का शुभम की येस, हाच कॉल झाला नाहीये. शुभम गेला की ऋतिक घेणारा कॉल झाला नाहीये आणि त्याचमुळे हा गाफील राहिले. त्याच्यामध्ये 2 धाबा काढण्यामध्ये भाग पाडलाय, तर 2 धाबा होतात आणि 2 धाब्याने धावसंख्येला पुढे उभारी मिळणार. धावसंख्या पुढे स्मूज होते ती 20. गडी बाद, 1.4 षटकांचा सामना संपला आतापर्यंत. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या चांगल्या धाबा आल्या, पहिल्या षटकामध्ये उभारी चांगली मिळाली. पहिल्या षटकामध्ये तब्बल आल्या त्या 11 धाबा. त्यानंतर ऋतिकने षटक हाताळलं, ऋतिकच्या षटकावरती मार बसलाय, गडी देखील त्याने बाद केलाय, मात्र धाबा देखील आल्यात 20 धाबा दापलकावरती. आतापर्यंत ऋतिकने 9 धाबा दिल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 more to go, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्रेट ड्राव, ग्लोरियस स्ट्रोक, सीमा पलीकडं टायमिंग बेमिसाल षटकार. आकाश चोरगेचं ज्या पद्धतीने बरेचला 4 चेंडूमध्ये 14 धाबा कुठल्यात त्यानं. टायमिंग किती समोर अप्रतिम होतं बघा. स्ट्रेट ड्राइव्ह दाखवलं, ग्लोरियस स्ट्रोक दाखवत असताना अजून 6 धाबा. ओ शॉट ऑफ लेन, लाईन चुकली. यावेळी लेन चांगली होती मात्र लाईन चुकली आणि लगेच DRS सिस्टमचा वापर केला गोलंदाजानं. ऋतिकनं DRS घेतलाय, त्याला डाऊट आहे की चेंडू आतमध्ये आलाय, पण पंचाने सांगितलं वाईट आहे चेंडू. पंचाने सांगितलंय की बाहेर गेलाय. बघायचं, चेक करायचंय. सँडी सर चेक करायचंय, वाईटचा इशारा दिलाय आणि त्याच्यावरती DRS सिस्टम घेतलाय, वापर केलाय सिस्टमचा. चांगली स्पर्धा आपण पाहतोय, खूप चांगली स्पर्धा. कारण या स्पर्धेने प्रेक्षकांना अक्षरशः बुरल घातली आणि क्रिकेटच्या प्रेमात पुन्हा प्रेक्षक पडले. कारण नियोजन खूप चांगले, सुनियोजित नियोजन पाहायला मिळालं. खेळपट्टी बघा 6व्या दिवसामध्ये तुम्ही जर पाहिली खेळून तर कुठेही खड्डे नाही आहेत, कुठे क्रॅक्स नाही आहेत, कुठेही भेगा नाही आहेत. एवढी सुंदर खेळपट्टी मागच्या 6 दिवसामध्ये ही जशीच्या तशी राहिली. जबरदस्त मेहनत केली. या संपूर्ण आयोजकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय की क्रिकेटच्या हंगामाची सुरुवात सुंदर केलीत या मैदानाच्या माध्यमातून. बघायचं चेंडू आता बाहेर आहे की आत आहे. येस, इट्स वाईट. DRS सिस्टमचा वापर केलाय, सँडीने सांगितलंय, मिस्टर सँडी सरांनी की इट्स वाईट. त्याला आपण त्या धावसंख्येत वाढ, 27 धाबा 1 बाद. शेवटचा फायनल ऑफ दिस ओव्हर. ओ पूल करण्याचा प्रयत्न नाही जमलं. It's a fair delivery. End of the couple of the overs. 27 loss of the 1 wicket. After winning the toss, whatever team they have decided bat first. DZ.
वरती संग्राम 11 नितलास खूप फेमस आहे. याचं कारण आहे कारण या गावची परंपरा, या गावचे उत्सव, या गावची जत्रा, या गावचा क्रिकेटचा महोत्सव आणि या गावचा क्रिकेटचा संघ याची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा असते. तेच संग्राम 11 नितला संघ. या सगळ्या 27 धावा गडीबाद झालेत. 1-2 षटकांची सांगता अजूनही 2 षटकांचा खेळ प्रलंबित आहे. हा सामना फार मोठा आहे. बेलवली संघाने देखील मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के देत इथपर्यंतचा प्रवास गाठलाय आणि वडवली संघाने देखील मोठमोठ्या संघाला पराभवाचा धक्का दिला. आतापर्यंत बघायचं आहे या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये कोणता संघ विजयाची पताका फडकवणाऱ्याची उत्कंठा शिगेला पोहोचते. शैलेश पावशे जबरदस्त मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आमचे सचिन पाटील उर्फ भाया प्रचंड मेहनत त्यांची संपूर्ण संघाची देखील. तर नेतृत्व फार महत्त्वाचं आहे, लीडरशिप फार महत्त्वाची आहे. आणि लीडर म्हणजे रस्ता दाखवणं आणि आपल्या सोबत सर्वांना घेऊन जाणं. हे काम केलं आमच्या शैलेश दादानं आणि आमच्या भायानं. फलंदाज ओ माय गॉड ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि त्याच मुला झेल सुटला की काय. यस ॲब्सोल्युटली सहज सोपा झेल सहज करण्याचा प्रयत्न आणि झेल मात्र ड्रॉप झालाय. संधी मिळाली फलंदाजाला. 28 धावा. ॲक्शन रिप्ले बघा. बॉटम एज लागला आणि तदनंतर चेंडू हवेमध्ये सहज सोपा झेल होता मात्र जजमेंट नाहीये. शेवटच्या मोमेंटला झेला निसटलाय. यस याच अजयचा मगाशी पहिल्या चेंडूवरती झेल सोडला होता. 49 धावा कुठल्या होत्या तुमच्या माहितीसाठी आणि अजयचा आता देखील झेल सोडलाय. गुड जॉब जतीन. व्हेरी गुड स्कोरिंग. इम्प्रेसिव्ह स्कोरिंग मागच्या 6 दिवसामध्ये. तुझं देखील मी आभार व्यक्त करतोय. व्हेरी गुड जॉब. पण टॉस फायदा घेऊ शकला नाही. एकदा मिळणार दुसऱ्या धाब्याची प्रतीक्षा असणार. काय पुढे सरकलाय. आलाय उचलणार चेंडू तोपर्यंत रन गॅदर पिकअप ग्रीप थ्रो मात्र त्याने केला नाहीये आणि मिळणार ती फक्त एकच धाव. एका धाव्यानं फारसा फरक पडणार नाहीये. 29 धावा गडीबाद झाले. ते 4 षटकांचा सामना आपण एन्जॉय करतोय. बेलवली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. आमंत्रित केले वडवली संघाला शतक्षणासाठी. धावसंख्या 10 फलकावरती 29 गडीबाद झालेत. एक अजूनही वेळ आहे त्यांच्याकडे. 4 षटकांचा सामना आहे. या षटकातील 4 चेंडू आणि 1 षटक म्हणजे अजूनही 10 चेंडूचा खेळ येणं पर्याप्त आहे. धावा होतील 50+ असं वाटतंय. ओ यायला मात्र चेंडू मागे खेळून काढलाय. चेंडू सध्या पुढे जज करतोय मात्र कबड्डीपर्यंत मिळणार ती एकच धाव. एका धाव्यानं फारसा फरक पडणार नाहीये. लेन चांगली आहे शुभमची. शुभम पाटील यासाठी ओळखला जातो. डाऊन द लाईन जास्त गोलंदाजी करत असतो तो. तर त्याची उंची तरी कमी असली तरी मध्ये चेंडू देखील तेवढ्याच उंचीनं तो खाली ठेवत असतो. खूप चांगली गोलंदाजी करतो शुभम. मी भरपूर वर्ष खेळूला पाहिलं. अत्यंत जिद्दी आणि चिकाटी खेळू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि इकॉनॉमिक गोलंदाजासाठी तो नेहमी गणला जातोय. 30 धावा. सुरुवात दमदार झाली. बेलवली संघ थोडासा बॅकफुटला आला या षटकामध्ये कारण सुरुवात दमदार झाली. पहिल्या षटकामध्ये धावा बरसल्या 11. ऋतिकच्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या. मध्ये तिसऱ्या षटकामध्ये अंकुश ठेवले शुभमनं आणि शुभम यासाठीच ओळखला जातो. गुड बॉलिंग फ्रॉम द शुभम. हो समोर ठेवला. स्ट्रेट ड्राव एक्झॅक्टली स्क्रीन समोर एक्झिक्यूट केलं. व्हॉट अ मॅग्निफिसंट फॅन्टास्टिक स्ट्रोक. दॅट्स अ 6. सुपर समोर ठेवलाय. स्क्रीनच्या डोक्यावरनं केलाय फटका. व्हॉट अ मॅग्निफिसंट शॉट वन्स अगेन. अजयला जीवनदान मिळालं मात्र आकाशनं कुठेही कमी सोडली नाहीये. 7 चेंडूचा सामना करत 21 धावा. कुठल्या सुरुवातीला फलंदाज अजूनही मैदानावरती आहे आणि खूप चांगली कामगिरी. यस 3000 पेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना यूट्यूबला एन्जॉय करतात. स्वागत आहे सर्वांचं. आज भरपूर व्ह्यूअर्स पाहायला मिळाले. यूट्यूबवरती मगाशी 15,000चा पल्ला देखील गाठला होता. ओ हुक करण्याचा प्रयत्न नाही जमला. फलंदाज बाद. यस इज गॉन. ॲप्स 1 मोर विकेट गोज डाऊन. विकेट नंबर 2 गोज डाऊन. Third over is progress now. 36 loss of the 2 wickets. बाबूचं देखील कौतुक करूया. 6 दिवसामध्ये त्याने भरपूर एंटरटेनमेंट केलं. 36 वरती 2. व्हेरी गुड जॉब बाबू. इम्प्रेसिव्ह जॉब. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. 36 लॉस ऑफ द 2 विकेट्स. बाद झाले फलंदाज. आता राकेश मात्रे. स्वर्गेचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. खूप चांगली फलंदाजी केली आकाशनं. संघाला फ्लाइंग स्टार दिला. 21 धावा कुठल्यात त्यानं. 8 चेंडूचा सामना केला. व्हॉट अ ग्रेट इनिंग. अनस्टॉपेबल इनिंग.
शुभमची गोलंदाजी मी कौतुक करायला विसरणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. इकॉनॉमिक षटक राहिलं त्याचं. कट केला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट दाखवत असताना आणि कॅप मध्ये निघून गेलाय बॅकवर्ड पॉइंट मधनं सीमा पलीकडं चौकार. ब्युटिफुल व्ह्यूज आपण बघू शका स्क्रीनवरती. जे प्रेक्षक युट्यूबला एन्जॉय झाले त्यांच्यासाठी, जॉईन झाले त्यांच्यासाठी हा क्षण तुम्ही एन्जॉय करू शकता. तर ज्या पद्धतीने व्ह्यूज या स्पर्धेचा ड्रोनच्या माध्यमातून आई एकवेर इव्हेंटच्या माध्यमातून टिपण्यात आला तो क्षण, आणि तो क्षण तुम्ही बघू शकाल. हा ग्राफ जसजशा धावा होत गेल्या संघाच्या 51 धावा धापलकावरती आल्या त्या आतापर्यंत 40. अजून एक षटक बाकी आहे. चांगली धावसंख्या उभारली जर अजून 10 प्लस धावसंख्या झाल्या 50 धावा होतील. आणि 50 धावा एक रफ अँड टफ तुम्हाला, कारण त्यांच्याकडे राजेश सारखे गोलंदाज आहेत, फिरके गोलंदाज आहेत, त्यामुळे 50 धावा मुबलक असतील. गोलंदाज झालाय जयेश पाटील. शेवटच्या षटकामध्ये हा क्रम आहे त्यांचा. पहिल्यांदा कमलेश, नंतर ऋतिक, नंतर शुभम, नंतर जयेश. हा क्रम आहे संघाचा 4 षटकांमध्ये, आणि तो क्रम कायम ठेवलाय. कॉमेडी बॉक्स यांकडनं नेहमीच शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत असतो गोलंदाज ओव्हर द विकेट. खेचलाय फटका, आलाय बॅटच्या पट्ट्यात, सीमा पड फेकून दिला चेंडूला. फॅबुलस स्ट्रोक, दॅट्स अ 6. झेल सोडला. 49 धावा कुठल्यात, आता देखील त्याचा झेल सोडलाय. किंमत मोजावी लागेल. अजय एक चांगला फटकेबाज आहे, अत्यंत धाडशी निर्भीडपणे फलंदाजी करणारा एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इज अ एक्सप्लोसिव्ह बॅट्समॅन ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. अत्यंत घातक आणि तेवढाच जबरदस्त फलंदाज, हिटमॅन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. बघायचं आहे अजयचा जेव्हा जेव्हा झेल सोडलाय तेव्हा त्यानं भरपूर आक्रमण केले संघावरती. अटॅकिंग क्रिकेटसाठी ओळखला जाणारा फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. हो बनवलाय फटका, अजून एक मोठा फटका, षटकार. हेच तर मी मगाशी सांगितलं होतं की अजयला जीवनदान म्हणजे संघाला, बेलवली संघाला वरदान. पन्नास धावा, 50 brings on my scoreboard. What a fantastic start. हेल्दी रन रेट पाहायला मिळतोय. 52 धावा धापलकावरती. अजयचा सोडलेला झेल किती मागात पडेल वडवली बी संघासाठी हे फार महत्वाचं आहे पाहणं. कमलेश वारंवार काहीतरी सूचना देतो गोलंदाजाला, मात्र चेंडू खराब नव्हता. शॉट बनवल्या फलंदाजानं, कारण चेंडू खूप पुढे होता आणि एक्झॅक्टली ऑप्शनच्या बाहेर होता, तरी देखील हा शॉट बनवला अजयनं. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग फ्रॉम द अजय. अटॅकिंग क्रिकेट खेळत असताना आणि अटॅकिंग क्रिकेट याची ओळख आहे. ग्रेट बॅटिंग अजय. 52 धावा धापलकावरती, 2 गडी बाद. अजूनही 4 चेंडूचा खेळ येणं पर्याप्त आहे. 60 प्लस धावा झाल्या तर वडवली संघाला निश्चित मात्र भरपूर मेहनत करावी लागेल. राजेश सारखा फिरकीचा गोलंदाज या संघामध्ये आहे, जो 5 धावा देखील डिपेंड करतोय. त्यामुळे फार महत्वाचं आव्हान असणार आहे वडवली संघासोबत. बघायचं अजय अजून किती आक्रमकपणा दाखवेल. शॉट ऑफ प्लेन यावेळी मात्र खेचला कॅप मध्ये चेंडू, सीमा पलीकडे अजून एक चौकार. असं वाटतं की हायलाइट्स पाहतोय. मागच्या 3 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकार. तर याच दरम्यान बुर्दुल गावाचे दमदार व्यक्तिमत्व सन्माननीय चिंतामण शेठ पाटील आणि मोतीराम शेठ पाटील यांचं आगमन झालं. एबन जोडी बुर्दुल गावाची सन्माननीय सरपंच, माजी सरपंच मोतीराम शेठ पाटील आणि माजी उपसरपंच चिंतामण शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं आम्ही स्वागत करतो, त्यांना इन्व्हाइट करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत. 56 धावा धापलकावरती, 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 16, 2 षटकामध्ये मुबलक धावसंख्या झाली, तिसऱ्या षटकामध्ये 13. मात्र या षटकामध्ये धावा बरसल्यात. 16 धावा आतापर्यंत आल्या, 2 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला आहे.
अजयचा पहिल्या चेंडूवरती सोडलेला झेल अजय मात्र आक्रमक रूप धारण करतोय. अजयने मगाशी देखील 49 धाबा कुठल्यात. इज अ ग्रेट बॅट्समॅन ऑफ द 10 स्किल वर्ल्ड, नो डाऊट, अँड हार्ड हिटर बॅट्समॅन. या मामा स्वागत आहे तुमचं, मोस्ट वेलकम. A1 जोडी व्हाईट अँड व्हाईट, यस, स्क्वेअर ऑफ द विकेट. एकदा मिळणार, 2 धाब्याचा प्रयत्न नाहीये. चेंडूवर येणं, उचलणं, पकड बनवणं थोडंसं मुश्किल झालंय आणि यावेळी मात्र एक धाव पूर्ण केली. अजयला स्ट्राईक हवी असं वाटतंय. बघायचं पंच कोणाला आउट देतील, हा देखील फार महत्वाचा भाग आहे. यस, एकच धाव झाली. 56 वरनं स्कोरबोर्ड 57 वर जाईल. मात्र अजयला राहावं लागेल नॉन स्ट्राईकला मे बी. पंच हेच सांगत असताना येस आलेल्या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतोय. जबरदस्त ॲटमॉस्फिअर मध्ये स्पर्धा रंगली आणि आता ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, कारण सायंकाळचं वातावरण होते आता हळूहळू. जबरदस्त ॲटमॉस्फिअर, भरपूर संघ अजूनही बाकी आहेत खेळण्याचे. आज फायनल कोण जिंकण्याची उत्कंठ शिकायला पोहोचते. मात्र या 2 संघातनं कोणता संघ जिंकेल हे देखील फार महत्वाचं आहे. हे आमचे मान्यवर सर्व मान्यवरांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तुषार सोरगे 57 धावा 3 बाद, इनॅट नंबर 6 5th वरती गेले तो तुषार. बुर्दुलचे आमचे प्रवीण शेठ जरा सामना बघत, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. कारण त्यांच्याकडनं देखील येणाऱ्या काही दिवसामध्ये नाईट टुर्नामेंटला शुभारंभ होईल. 57 धावा 3 बाद, वेलकम प्रवीण. अजय पाटील 20 वरती गेलतोय. तुषार आता नवीन फ्रेश बॅट्समॅन, इनॅट नंबर 5th. ओ क्लीन बोल्ड, शॉटचं सिलेक्शन चुकलं. स्वीप करण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद झालाय. अजून एक धक्का मैदानावरती. 57 वरती 4, फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. धावा, भरपूर संधी होती या संघाला धावा बनवण्याची. कारण अजय सारखा मोहरा होता, अजयला मात्र नॉन स्ट्राईकलाच ठेवलंय. जे चित्र मगाशी आपण पडले संघाच्या माध्यमातून पाहिलंय ते चित्र आता या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण अजय खूप रिदम मध्ये होता. अजयने 2 षटकार 1 चौकार मारला, मग त्याने सिंगल का घेतली हा देखील प्रश्न पडलाय. मगाशी तुम्ही पाहिलं A1 पवनने सिंगल नाही घेतली, त्याने षटकार मारलाय. जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आहे मोठे फटके मारण्याचा, तर सिंगल घेण्याची गरज नाहीये असं भरपूर क्रीडा समीक्षकांचं मत असतं. अजयला मात्र नॉस्ट्रेला राहावं लागलं, ज्या अजयनं अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 33 नंबरची जर्सी परिधान केलेला. 57 धावा 4 गडी बाद, शेवटचा चेंडू. फायनल विरुद्ध फर्स्ट इनिंग 4 षटकांचा सामना. टॉस जिंकला तर बेलवली संघानं प्रथमदर्शी फलंदाजी स्वीकारली. बघायचं फायनल डिलिव्हरी, व्हेरी गुड बॉलिंग. मी कौतुक करेन जयेश पाटीलचं. जसं कमलेशनं त्याला काहीतरी सल्ला दिला आणि त्यानंतर त्यानं गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं आणि ते सुपर कमबॅक केलं. सच अ वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर जयेश पाटील. फायनल डिलिव्हरी ऑफ दिस इनिंग. खेचलाय फटका, शॉर्ट पिच चेंडू आणि खेचलाय फटका. खेच फेकून दिला चेंडूला लॉंगाच्या डोक्यावरनं. दिस इज अ हॅपी एंडिंग. खूप हॅपी एंडिंग केली आणि 6 धावा दापलकावरती. 57 नंतर धावसंख्या दापलका फ्लाय झाली. 63 धावा आणि 64 धावांचं मोठं आव्हान उभं केलंय. 64 इज टार्गेट फॉर WWB. इट्स अ बिग टार्गेट, नो डाऊट, इट्स अ बिग टार्गेट. जी अचिव्हमेंट करायची होती बेलवली संघाला ती केली आणि जे अजयचं एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. ग्रेट बॅटिंग फ्रॉम अजय. मागच्या सामन्यामध्ये 64-65 टार्गेट ठेवलं होतं, पडले समोर. आता 64 टार्गेट, मात्र हा सामना 4 षटकांचा. तर व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचा नुकताच आगमन झाले ते दमदार व्यक्तिमत्व, बुर्दुल गावाची A1 जोडी, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहेत. सन्माननीय चिंतामण शेठ पाटील आणि मोतीराम शेठ पाटील, आपल्या स्पर्धेच्या वतीनं शरददादा पावशे आणि संपूर्ण टीमच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला धावसंख्या दाखल 63-64 धावांचं आव्हान उभं केलंय. बघायचं हे आव्हान पेलवणार वडवली संघाला की बेलवली संघ जिंकेल. या ऐकूया आपण योगेश मडवी यांच्या सुमधुर मराठी वाणीतनं. या आपण ऐकूया त्यांना या पुढच्या समालोचनामध्ये. थँक्यू सो मच. माजी उपसरपंच कैलासदादा मडवी आणि त्याचबरोबर गुरुनाथदादा पावशे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना इन्व्हाइट केलं जाते की आपण व्यासपीठावरती यावं. या आपलं हार्दिक स्वागत आहे.
तर याच दरम्यान मित्र या ठिकाणी आगमन झालेले आहे प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष आणि अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय नितेश दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. देखिए हमारे गुरुनाथ दादा पावशे देखील आलेत. प्रभाकर दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. चलिए नितिन दादा के नहीं धरना. आइए नीतीश सेठ पाटिल आपको याद करें. समीर भाई मुजावर देखिए बेस्ट ऑफ लक यहाँ पर पहले टीम को भेजते हुए राज्य के वाटर सप्लायर्स के ओनर्स हैं समीर भाई मुजावर, आपका स्वागत है. नितिन दादा के नहीं आइए. नीतीश सेठ पाटिल देखिए आपको यहाँ पर यादें ताज़ा करते हुए. योगेश्वर मजा आएगा. देखिए VIP डाइस पर मेहमान A1 जोड़ी बुरदुल के मोतीराम सेठ पाटिल चिंतामन सेठ पाटिल. कौन भूल सकता है भाई वो 2014, 15, 16 की मंजर है जब राजभर ट्रॉफी में किए थे पैसे की बारिश है. और अभी भी मूड में आ जाते हैं ना, पूरी माहौल ही बना देते हैं यहाँ पर. और सैंडी सर इसलिए कहा जाता है शहर का दबा MIDC तलोजा. और इस वक्त देखिए मेहमानों का हवा, माहौल बदल रहा है. थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू बाबूशा. फटाक्यांची आतिषबाजी खरं तर आपण पाहतोय मित्र हो. या स्पर्धेची आता काही क्षणात आपण पाहतो सेमी फायनल आणि फायनलच्या मॅच पाहणार, कारण ही स्पर्धा गेली 6 दिवस प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आता ज्यांचं नुकताच आगमन झालं ते अथर्व एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आणि प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेशदादा पाटील यांचं आगमन झालं आणि फटाक्यांची आतिषबाजी आपण पाहिली. सर्वांचं मनापासून स्वागत. कथा स्क्रीनवरती दाखवलं जात आहेत नितेशदादा पाटील, मोतीराम शेठ पाटील, चिंतामण शेठ पाटील हे सर्व मान्यवर आज वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत. त्यांचं मनापासून स्वागत. समाजसेवा ही ईश्वर सेवा असे मानणारे नितेशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. नितेशदादा पुन्हा एकदा आपलं स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि जाऊया मैदानावरती जिथे ही लढत तुम्ही पाहतात. एका बाजूला बेलोली संघ ज्यांना प्रथम बॅटिंग केली आणि 63 धाबा टोकले, 64 धाब्याचं आव्हान उभं केलंय चेंज द गेम वडोली संघाच्या समोर. पहिला वेगवान बॉल, काय सुरेख गोलंदाजी आहे. समोर विशाल पाटील नेहमी ताकदवर खेळीसाठी त्याला ओळखलं जात आहे आणि चेंज द गेम वडोली संघाने जेव्हा जेव्हा इतिहास रचला तेव्हा तेव्हा विशाल पाटील हे नाव अगदी समोर आलं. तो विशाल पाटील आणि ऋतिक पाटील आपण पाहतोय बायकर मॅन आहेत. दोघांकडे अनेक चांगला खेळ आहे. ते दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. 64 धाब्याचा पाठलाग करण्यासाठी हे सलामीवीर ऍज ओपनर मैदानावरती. अजून एक चांगला बॉल, गुडलेनचा वापर केला. एकीकडे विशाल जरी असला तरी त्याला थांबवण्याची धमक इथे अजय पाटीलच्या मध्ये आहे आणि अजय पाटीलनेही अनेक मैदानावरती आपल्या नावाची छाप सोडली आहे. तो बेलोली संघाचा अजय पाटील विशालला 2 चेंडू बीट करतोय. आणि SK पाटील जे एकेकाळी संघाचे पुरस्कर्ते होते ते आपल्यामध्ये नाहीयेत. त्यांच्या स्मरणार्थ बबनदादा पाटील यांच्या वतीनं या ठिकाणी 11,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी आलंय. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आम्ही आभार व्यक्त करतोय. 2 बॉल बीट झाले परंतु तिसऱ्या बॉलला प्रहार केला, चौकार आलाय विशाल पाटीलच्या बॅट मधून. जरी 64 धाब्याचं टार्गेट असतं तरी नावच भरपूर काही सांगून जात आहे. चेंज द गेम, जे कधी सामन्याला चेंज करू शकतात. कारण मागच्या मॅच मध्ये वडोली संघानं घोरसई संघाला परास्त केलं. काय लढत होती. शेवटच्या क्षणाला अंतिम बॉल पर्यंत ती लढत पाहिली आणि शेवटच्या क्षणाला सामना जिंकला शेवटच्या बॉलवरती. तोच चेंज द गेम वडोली संघ आपण पाहतोय. 64 धाब्याचा पाठलाग करताना तिसऱ्या बॉलवरती विशाल पाटीलच्या बॅट मधून आलाय चौकार. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, परफेक्ट बॉल बॅटवरती मिडल झाला नाहीये. एक सिंगल मिळाली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या 5 धावसंख्या होती. मंजिल चाहे कितनी ऊंची की ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं. आणि मैदानावरती लक्ष जरी कितीही मोठं असलं तरी वडवली संघ सांगतोय की आम्ही लढणार.
जिंकण्यासाठी 64 धाबेचं टार्गेट. आतापर्यंत 4 बॉल फेकले गेलेत, 4 बॉल मध्ये आल्यात त्या 5 धावा. गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी पहिले षटक अजय पाटीलच्या माध्यमातून एक संघाचा अष्टपैलू खेळाडू. संघ कधी अडचणीमध्ये असला तर नेहमी संघासाठी उल्लेखनीय कामगिरी अजय पाटीलच्या माध्यमातून केली जाते. तोच अजय पाटील लीडिंग एज आणि इथे महत्वाची विकेट. ऋतिक पाटीलला माघारी परतावं लागतंय. गोल्डन डक बॅक टू द डग आउट. त्याला मैदानाच्या बाहेर येता येता देखील पावलं उचलत नव्हती, कारण महत्वपूर्ण लढतीमध्ये कामगिरी चांगली करायची होती. परंतु पहिलाच बॉल होती त्याची शिकार केली अजय पाटीलनं आणि बेलोली संघाला एक मोठा खरं तर सफलता प्राप्त झाली. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. इनॅट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती शुभम पाटीलला आता पाठवलंय. फटका चांगलाय, मिड विकेटला बॉलला पाठवलाय. लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स 6 रन. खरं तर मोरबे संघ सुपत्रीमध्ये आलाय आणि यातनं जिंकणारा संघ सुपत्रीमध्ये येईल. परंतु मोरबे आणि यातनं जिंकणारा संघ आहे त्यांच्यामध्ये परत एकदा ड्रॉ केली जाईल आणि त्या ड्रॉच्या माध्यमातून एक संघ फायनलला जाईल आणि राहिलेला संघ सेमी फायनलमध्ये नारायण संघाच्या विरोधात खेळेल. नारायण संघाचं संपूर्ण गाव रविदादा हजारी पासून त्यांचे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत करणं, सर्वांची नावं घेणं कठीण होईल, कारण संपूर्ण गाव आलंय आणि एकजूट होऊन आज मैदानावरती लढणार आहेत आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांचे हजारो पाठीराखे आज उपस्थित झालेत. त्यांचं मनाच्या पासून पुन्हा एकदा आपण स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी ज्यांचं खूप मोठं सहकार्य राहिलं ते आमचे व्यासपीठावरती तुम्ही पाहतात. नेहमीच प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारं व्यक्तिमत्व, आपला माणूस, आपल्या हक्काचा माणूस, जो नेहमी प्रत्येकासाठी धावून जाणारा माणूस आहे तो म्हणजे आमचे नितेशदादा पाटील, अथर्व एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 1 भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष सन्माननीय नितेशदादा पाटील यांच्या वतीनं 21,000 रुपयाचं देणगी स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालंय. त्यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. एक दिलदार मनाचा, एक शांत स्वभावाचा आपला माणूस सन्माननीय नितेशदादा पाटील, खरं तर मनाच्या अंतकरणापासून तुमचं आभार व्यक्त करतोय. कोलबडाप्पाचा चेंडू खोदून काढलाय, सिली मिडॉनला चेंडू अडवलाय. विशाल अद्याप शांत आहे, कारण विशालला माहिती आहे जोपर्यंत मी खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत सामना जिंकण्याचे स्वप्न त्यांचा संघ राखू शकतोय. शुभमनं आल्या अटॅकिंग क्रिकेट खेळलाय, त्याच्या बॅटमधून षटकार पाहिलाय. एकीकडे बेलवली तर दुसरीकडे वडवली, हे दोन संघ एकमेकाविरुद्ध आहेत. चांगला सामना होईल. 64 धाबेचा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघाला मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल, मैदानावरती संघर्ष करावा लागेल. असं म्हटलं जाते कि बिना संघर्ष कोई महान नहीं बनता और जब तक न पड़े चोट हथौड़े के तब तक पत्थर भी भगवान नहीं कहलाता. आणि हा बॉल फुल टॉस होता, त्यावरती फुल टॉस चेंडूवरती फेकला, चेंडू मिड विकेटला आणि टोल वसूल केलाय 6 धाबेचा. तिसरे पंच आता सँडी पालकर सर आमच्या सोबत जॉईंट आहेत. चेक केला जाईल की हाईट फॅक्टर किती होता या बॉलला, आणि ते चेक केला जाईल, कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, तर सर्व गोष्टी इथे चेक करूनच डिसिजन दिला जातोय.
इट्स नो बॉल. हाईट फॅक्टर कमरेपेक्षा जास्तच उंचीचा होता. हे हेरलं पंचांनी. सँडी पार्कर सरांचा एक जबरदस्त डिसिजन. गुड अंपायर डिसिजन फ्रॉम सँडी पार्कर सर. नोवाचा इशारा आला. टीमची टोटल आता 1+6 अशा 7 धावा वाढतील. आणि या क्षणाला ह्या 7 धावा टीम वडवलीसाठी संजीवनीचं काम करतायत. टीमची टोटल वेगाने पुढे चालली आहे. धाबा पलकावरती 19 धाबा लागलेत. 64 धाबेला उत्तर देताना आता 19 धाबा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. म्हणजे अद्याप मैदानावरती जिंकण्यासाठी 45 धाबेची आवश्यकता आहे. प्रत्येक चेंडू संघर्षाचा आहे. प्रत्येक बॉल मध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. दोन ताकदवर संघ आहे, एकमेकाविरुद्ध खेळतात. सहजासहजी मैदानावरती ते हार मानणार नाहीयेत. त्यामुळे दोन्ही संघाला इथे मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. हार जाए जिंदगी में सब कुछ, मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख. उम्मीद पे दुनिया कायम. खोलवा टप्प्याचा चेंडू प्रीटचा होता, परंतु इथे एक सिंगल घेतली. स्ट्राईक मिळाली विशालला. त्यानं सांगितलं की एका धाबेसाठी जर रिक्स उठवली ना, कदाचित त्यामध्ये फलंदाज धावचीत झाला तर त्याचं नुकसान आहे तो संपूर्ण टीमला फार मोठा होईल. त्यामुळे एका धाबेच्या पेक्षा मी म्हणेन आपल्या संघासाठी आता विकेट महत्वाची आहे. हे विशालनं स्ट्राईक म्हणून सांगितलं शुभमला. आणि शुभम देखील पाठीमागे फिरला. कारण मी नेहमी सांगतो कॉलिंग तुमच्यामध्ये फार महत्वाचे आहेत. जेव्हा तुम्ही खेळपट्टीवरती खेळता, तुम्हाला एक चांगला खेळ करायचा असेल, पार्टनरशिप बनवायची असेल, तर तुमच्यामध्ये कॉलिंग होणं महत्वाचं आहे. यस नो वेट. आणि नक्कीच तो कॉल झाला विशाल कडून. योग्य वेळी योग्य कॉल. हा बॉल होता फुल टॉस. आणि लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला विशालनं, परंतु इथे परफेक्ट त्याच्या बॅटला आला नाहीये. टायमिंग जुळलं नाहीये. आणि एक धाव या ठिकाणी विशालच्या खात्यामध्ये आली. या एका धावेने संघ पोहोचलाय 21 या धावसंख्येसाठी. 21 लॉस ऑफ 1 विकेट जिंकण्यासाठी अद्याप संघर्ष करावा लागेल. का 43 धावेची अद्याप आवश्यकता आहे. येणाऱ्या मॅच मध्ये 15 चेंडू 43 धावा या मॅच मध्ये. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही सो दिल से लढा नहीं. आज दोन्ही संघाला मनाच्या अंतरातून करतो खेळ करावा लागेल. आणि आज जो चांगला खेळ करेल तो जाईल सुपर 3 मध्ये. सन्मानी गुरुनाथ दादा पावशे एक दमदार व्यक्तिमत्व. क्रीडा स्पर्धेला त्यांच्या वतीने 10,000 रुपयाचं डोनेशन आलंय. दादांचं पुन्हा एकदा स्वागत आणि मनापासून आभार. लाईन चेक करतात आणि पंचांचा रिव्ह्यू आलाय. चेक करूया आपण की परफेक्ट बॉल कुठे होता. आणि नक्कीच अंपायर डिसिजन तुमचा काय. यस रिव्ह्यू घेतला. यस त्यांनीच रिव्ह्यू घेतलाय. पंचांनी रिव्ह्यू घेतला. आपण चेक करूया. फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉलची समाप्ती झाली आणि सध्या धावसंख्या आपण पाहिली तर 21 रन या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले. आमचे स्कोर जतीन गुंदली सांगतायत 4. म्हणजे उर्वरित 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 43 धावेची गरज है. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती और बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वाले की हार नहीं होती. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये बॉल अलोंग द कार्पेट चेंडू फील्ड झाला. तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल सध्या पुढे चालली आहे. धाबा पडक्यावरती 22 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य देत संघ पुढे चाललाय. ज्या काढूनकडनं चौकार षटकारांची अपेक्षा आहे ते मात्र सिंगल डबलनं पुढे चाललाय. याचा अर्थ असा होतो की बेलोली संघाची गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे. लेंथ लाईन अचूक नियंत्रित टप्प्यानं गोलंदाजी होते. आणि नक्कीच विशाल सारख्या खेळाडूला, शुभम सारख्या खेळाडूला त्यांनी आतापर्यंत शांत करून ठेवलाय. समीकरण 13 बॉल 42 धावेची आवश्यकता. विशालनं टोकलाय हा मोठा फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखा बाहेर. चौकार.
आणि याच षटकामध्ये सामन्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळेल की कोणता संघ विजयाच्या दिशेनं नक्कीच वाटचाल करेल. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक होते. अभिषेक कोलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढला, बॅक टू द बॉलर, समोर खेळले, एक सिंगल घेतली, स्ट्राईक फक्त रोटेट केली आणि आता सिंगल घेऊन विशालला स्ट्राईक दिली. धावा संख्या 1 ने पुढे. टीमची टोटल सध्या आपण पाहतोय एकूण धावा आमचे स्कोर सांगतायत 27 धावा. आता 37 धाब्याची गरज आहे. 13 बॉल मध्ये 27 आल्यात, 11 मध्ये आता 37 ची गरज आहे. हा षटक त्यांच्यासाठी फार महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या तुलनेमध्ये. खरं तर एका बाजूला चांगली गोलंदाजी झाली तर बेलवली संघ मजबूत स्थिती प्राप्त करेल आणि दुसरीकडे प्रयत्न सुरू आहेत बडवली संघाचे. एक सिंगल घेतली, डबलचा कॉल दिलाय की नाही हे पाहायचं होतं परंतु नकार दिला. बॉल हातामध्ये होता त्यामुळे ही धाव होऊ शकली नसती हे शुभमचं म्हणणं आहे. कारण विशाचं म्हणणं होतं की धाव घ्यायला पाहिजे परंतु आता एक एक विकेट एक एक धाव हे फार महत्वाचं आहे. सिंगल डबलला आता प्राधान्य देऊन सामना तुमचा जिंकणार नाहीये त्यामुळे संघर्ष करावा लागेल. मोठे फटके तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागेल. कहते ना कि हार और जीत हमारे सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. आणि हा नो बॉल त्यावरती ठोकलाय शुभम पाटील षटकार ऐनवेळी मोक्याच्या वेळी. हा नो बॉलचा षटकार फार काही वडवली संघाच्या बाजूने सांगून जाईल परंतु सध्या परिस्थिती चांगली असताना ती परिस्थिती या बॉलवरती थोडीशी बिकट होईल टीम बेलवलीची. आम्हाला देणगी स्वरूप लाभलंय शशिकांत काठे यांच्याकडून. त्यांचा लकी क्रमांक 577 हा त्यांचा लकी क्रमांक आहे. आम्हाला उपलब्ध झालाय त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. बघा मॅच मध्ये कसं ट्विस्ट आहे. एखादा खराब बॉल तुमच्यासाठी किती महागात पडू शकतोय हे चित्र आता मैदानावरती पाहिलं आणि शुभमनं त्यावरती खरपचून समाचार घेतला. कारण मिळालेल्या संधीचं सोनं तुम्हाला लगेच करता आलं पाहिजे. शुभमनं पाहिलं धावसंख्या तुम्ही पाहता 35 धावा आणि आता गरज येते 29 धावेची. फ्रीचा बॉल इनसाइड आउट, लाजबाब सोक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं शुभम पाटीलनं ठोकलाय षटकार. आणि मी तेच सांगितलं की केलेली एखादी चूक किती महागात पडते हे आता समजलं असेल बेलवली संघाला. शिवरायांचं संगीत प्रेरणा देऊन जाऊ शकतो प्रत्येक खेळाडूला. छत्रपती शिवरायांनी सांगितलं तुमची परिस्थिती कशी असो, तुमचं किती मोठं संकट असो, त्या परिस्थितीवरती रडत बसण्यापेक्षा लढत बसा, मग विजय तुमचा आहे. आणि आता लढावं लागेल बेलवली संघाला पण. आता बॉल चांगला आहे, गुडलेनचा वापर केला, थोडासा हलकासा टॉस झाला बॉल. फलंदाज शुभम मात्र इथे बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. दाखवलं त्यांनी की मला कसं खेळायचं होतं परंतु बॅट बॉलचा कनेक्शन नाहीये. काय सामना आहे, वार पे वार पलट वार. कधी वार होतोय टीम बेलवलीवरती तर कधी वार होतोय वडवलीवरती. हा वार शुभम पाटीलचा फटका चाललाय सीमारेषा बाहेर, मिड विकेटला पार करतोय हा षटकार. आलाय, मी तेच सांगितलं वार पे वार पलट वार. कधी वार वडवलीवरती तर कधी वार बेलवलीवरती. धावसंख्या 7 बॉल 17, 7 चेंडू 17ची आवश्यकता. शेवटचा अंतिम बॉल आहे. पंच थर्ड अंपायर कशासाठी आहे? स्कोर यस. 47 धावा झालेत, 17 धावेची आवश्यकता आहे. 7-17 काय होणार मॅच मध्ये? शुभम पाटीलनं केलेली दमदार कामगिरी.
हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. आता टाळ्यांचा आवाज जास्त वाढलाय वडवली संघाच्या बाजूने, कारण जो सामना त्यांच्या बाजूने थोडासा कठीण होत चालला होता आणि मध्येच आपण पाहिलं एखादा नो बॉल आला आणि त्या नो बॉलनं सर्व काही बिघडून टाकलं इथे या सामन्याचं रूप. तर गोलंदाज आता पुन्हा एकदा शेवटचा अंतिम बॉल समोर घेतात स्ट्रेट सरळ दिशेनं. बॉल वेगानं आहे परंतु जो बॉल उचलून फेक करेल तोपर्यंत डायरेक्ट हिट झालाय आणि विकेट कोणाची तर विशाल पाटीलची. शेवटच्या अंतिम बॉल वरती आणि आता राहिले एक षटक, 6 बॉल 15 धाबीची आवश्यकता. समीकरण आता टीम मीटिंग बोलवावी लागली कारण सामना तशा परिस्थितीला आला. सांगितलं त्यांना कळून चुकलंय की आपण केलेली ती चूक, नो बॉल आणि त्यावरती षटकार आला आणि त्यानंतर सामन्याला कलाटणी आली. 17 पाहिजे ते वाईट टाकला, त्यानंतर एक सिंगल आली. प्रत्येक गोष्टीची कॅल्क्युलेशन आहे. आमच्याकडे प्रोफेशनल स्कोरर आहे आणि प्रोफेशनल स्कोरर यासाठी आम्ही बोलवलाय. जतीन गुंदली मॅन फ्रॉम उसाटणे. कमी काळामध्ये हे नाव चर्चेत झालंय. सहा चेंडू 15 धाबा. काय मॅच मैदानावरती तुम्ही पाहताय. आता या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला मेहनतीची पराकष्ट करावी लागेल. हे सोनेरी मुकुट जर तुमच्या डोक्यावरती परिधान करायचं असेल तर तुम्हाला जिद्दीनं क्रिकेट खेळावं लागेल. म्हणून तर म्हटलं जातं की बुलबुल की पैरों में कभी बाज नहीं होते, कमजोर और बुजुर्गों के हाथों में कभी राज नहीं होते, जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उन सिरों पर दोस्तों कभी ताज नहीं होते. आज लढावं लागेल. अस्तित्वाची लढाई आहे. चेंज द गेम वडवली बनाम बेलवली. 6 बॉल 15ची आवश्यकता. स्ट्रायकर वरती कमलेश पाटील. पहिला बॉल, पहिला वार. इनिंगची सुरुवात करत असताना कमलेश पाटीलने ठोकलाय षटकार. जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा शिवरायांचे मावळे पुढे आले आणि खरं तर आता वडवली संघावरती संकट आलं त्यावेळेस आपण पाहिलं की शुभम पाटीलनं कामगिरी चांगली केली, विशालनं खेळ चांगला केला. परंतु आता मैदानावरती कमलेश आल्या आल्या त्यानं वार केला. पहिला षटकार. बॉल चांगलाय. बारी बारी सबकी बारी, पहले तुम्हारी अब हमारी. हा खेळ तर तसाच चालणार आहे. अप अँड डाऊन मॅच मध्ये कधी सामना वडवली संघाच्या बाजूने येतो तर कधी सामना टीम बेलवलीच्या बाजूने. शैलेशदादा पावशे यांचे पिता श्री गोवर्धन पावशे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली आहे. 4 बॉल 9 धावेची गरज. यावेळी खोदून काढलाय बॉल, हवेत चाललाय बाहेर आणि आवाज आला हा षटकार. अजून एक कमलेश पाटीलच्या बॅट मधून. काय आक्रमकता आहे. एकदा कमलेश पाटीलसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. कमलेश पाटील जर पाहिला खर तर एक ऑस्ट्रेलियन खेळाडू मैदानावरती लढतोय की काय आणि काय बॅटिंग केली. आता 3 धाबीची फक्त आवश्यकता 3 बॉल मध्ये. सुंदर मॅच होती. मॅचचं टर्निंग पॉइंट काय होतं तर त्याची चर्चा आता प्रेक्षकांमध्ये सुरू झाली आहे. जो नो बॉल फेकला त्यावरती षटकार शुभमनं टोकला तो होता मॅचचा टर्निंग पॉइंट. आणि ही मॅच संपल्यानंतर त्यांचा संपूर्ण टीम त्यांच्या पाठीराखे त्याच गोष्टीची जास्त चर्चा करतील की तो नो बॉल नसता आला तर कदाचित ही मॅच तिथपर्यंत नसती गेली. आणि आता 6000 लोक अर्थात आमचे प्रेक्षक वर्ग मायबाप ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत.
चला स्पीडअप करा. राहिलेले आता 3 बॉल 3 धाबीची गरज आहे. 1 बॉल 1 विकेट देखील मॅच मध्ये कमबॅक आणू शकतोय, परंतु कमबॅक नाहीये. इथे लगातार आक्रमण केलंय. कमलेश पाटीलने ठोकलाय विनिंग स्ट्रोक षटकार आणि हा षटकार ठोकत संघ पोहोचलाय सुपर 3 मध्ये. अभिनंदन अभिनंदन. चेंज द गेम. वडवली संघ